सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. सीबी मुंबईची लेखी परीक्षा झाली, तदनंतर आन्सर की, सुधारित आन्सर की अँड फायनल निकाल असेल, अंतरिम निकाल असेल, तदनंतर फायनल निकाल अजून यायचा आहे. त्याचबरोबर अंतरिम प्रतीक्षा यादी सुद्धा आलेली आहे आणि एकंदरीत जे प्रतीक्षा यादीतील 5853 विद्यार्थी आहेत जे आशेवरती आहेत की बाबा होणार आहे की नाही होणार आहे अशा पद्धतीनं, तर तुमचा एक ओपिनियन सांगा वगैरे वगैरे वगैरे. तर आज अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. फक्त आणि फक्त सीबी मुंबईच्या वेटिंगच्या मुलांबद्दल अतिशय महत्त्वाचा विषय असणार आहे की कोणी थांबायचं आणि कोणी थांबायचं नाही. त्याच पद्धतीनं वेटिंग कोणत्या घटकांमध्ये जास्त करून उघडली जाईल आणि कोणत्या घटकांमध्ये उघडलीच जाणार नाही अशा पद्धतीने गोष्टी आहेत. त्याच पद्धतीने इतर जे मार्गदर्शन आहे ते पूर्ण विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर आता करणार आहे. त्याच पद्धतीनं ह्याच्या अगोदर भरती देणारे आणि ह्याच्यानंतरही नवीन आलेले ह्या मुलांसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय असतो की वेटिंगची परिस्थिती कशा पद्धतीने असते ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कळेल. सो सुरुवातीला एक विनंती करतोय, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलच्या लिंक आहेत सगळ्या त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तिथे जाऊन तुम्ही सगळ्याच्या सगळ्या टेलिग्राम चॅनल जे आहेत ते जॉईन करून घ्यायचे आहेत. तर सीपी मुंबईची लेखी परीक्षा झाली. लेखी परीक्षेनंतर आतापर्यंत जे काही गोष्टी आल्या ते म्हणजे अंतरिम जी काही प्रतीक्षा आहे म्हणजे वेटिंग लिस्ट आहे तात्पुरती ती सुद्धा लागलेली आहे आणि ह्याच्यामध्ये बदल होणार का? पहिली गोष्ट तर निकालामध्ये सुद्धा बदल होऊ शकतात. तात्पुरती जी काही हे आहे प्रतीक्षा यादी आहे त्याच्यामध्ये सुद्धा बदल होऊ शकतात, कारण की अंतरिमचा विषय आहे. कारण की अंतरिम आणि अंतिम याच्यामध्ये फरक असतात, कारण की कोर्ट जजमेंट असतील, कोर्ट केस असतील एखाद्या निकालावरती किंवा एखाद्या सर्टिफिकेटवरती, कास्टवरती सुद्धा किंवा कशावरती काही होऊ शकतं. आताच्या घडीला एवढं लक्षात ठेवायचं, हे सगळं उघड्या डोळ्याने बघितलेले आहेत आणि जे प्रामाणिक विद्यार्थी त्यांच्या पाठीमागे उभा राहून त्यांना न्याय देण्याचं काम मास्टर विशाल सरांनी केलेलं आहे. सो अशा पद्धतीनं गेले 16 वर्ष तुमच्यासाठी अहोरात्र धडपडणारा व्यक्ती म्हणून बसलोय समोर. एवढा मोठा विश्वास तुम्ही दिला आणि लवकरच आपण 31,000 विद्यार्थी आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि टेलिग्रामवरती 15,000 विद्यार्थी पूर्ण करण्याचा मानस पूर्ण करतोय. सो तुमचे साथ, तुमचे आशीर्वाद अशाच पद्धतीने राहू दे एवढीच विनंती करतोय. सो अशा पद्धतीनं वेटिंग लिस्ट बद्दल काही रूल्स रेग्युलेशन सांगतोय की कशा पद्धतीने वेटिंग लिस्ट असते. पहिली गोष्ट, वेटिंग लिस्ट ही नवीन भरती पडूपर्यंत एक. दुसरी गोष्ट, नवीन भरती पडत असेल तर 1 वर्षाच्या पिरियड पर्यंत ही वेटिंग लिस्ट ग्राह्य धरली जाते. तरी सुद्धा काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये, समजा आता पोलीस भरती 2 महिन्यावरती आहे आणि लगेचच वेटिंग लिस्ट आता लागल्याने 2 महिन्यामध्ये मर्ज होणार आहे असं होऊ शकत नाही. तर त्यासाठी काही तरतुदी आहेत, त्या तरतुदीनुसार त्याचा पिरियड जो आहे तो वाढवता येतो. म्हणजेच पाठीमागचा इतिहास जर बघितला आपण तर 2017-18 असेल किंवा त्याच्या आधीच्या भरती असेल 2 वर्ष, 2.5 वर्ष, 17ची मुलं 19ला, 19ची मुलं 21ला अशा पद्धतीने लिस्ट लागत गेल्या आणि मुलांना 2-2 वर्ष, 2.5 वर्षांनंतर सुद्धा संधी दिली गेलेली आहे, लक्षात ठेवायचं. तर पाठीमागची भरतीचं उदाहरण देऊयात, ज्याच्यामध्ये 8,000 मुलं वेटिंगला होती आणि आता 5,853 विद्यार्थी हे वेटिंग मध्ये आहेत. तर 8,000 विद्यार्थीपैकी आता जवळजवळ 1,000-1,500 मुलांना ही नोकरी मिळालेली आहे, ही संधी भेटलेली आहे, कारण की सलग 8 ते 9 वेटिंग लिस्ट लागलेले आहेत, सलगच्या सलग, लक्षात ठेवायचं. आता 21ची भरती 24 पर्यंत वेटिंग लिस्ट लागत असेल तर विचार करा. सो 2-2 वर्ष सुद्धा, 1.5 वर्ष सुद्धा वेटिंग लिस्टची जी लिस्ट आहे ती लागते, त्यामुळे टेन्शन घ्यायची काही गरज नाही. पहिली गोष्ट, एक रूल सांगितलं तुम्हाला समजलं असेल की वेटिंग लिस्ट कुठेपर्यंत असते, कधी पण मान्यता असते आणि अपवादात्मक परिस्थितीमध्ये ती कुठेपर्यंत जाऊ शकते याचं उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे आणि पाठीमागचा इतिहास पण सांगितलेला आहे. आताची 5,853 विद्यार्थी आहेत त्या आदरणीय सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतोय की लक्षात ठेवायचं, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कोणीही काही सांगणार नाहीये. तुम्ही जर विश्वास ठेवून बसलात तर 100% तुमचा तोटा होईल किंवा फायदा होईल, हा विषय नंतरचा आहे. पण 100% गोष्टी तोट्याच्या आणि 100% गोष्टी फायद्याच्या सांगणारे एकमेव व्यक्ती होता, लक्षात ठेवायचं. का ते पुढे बघूयात आपण. 21ची पोलीस भरतीमध्ये 8,000 मुलं घेऊन मी महाराष्ट्रामध्ये जात होतो, वारंवार याला भेट त्याला भेट, इथं भेट, प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत भेट. त्याच पद्धतीनं भरतीचे प्रमुख होते त्यांच्यासमोर 2-3 बैठका असतील किंवा मुख्यमंत्री असतील आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री असतील किंवा कुणी असतील, लिडरशिप केलेली होती. 8,000 मुलं, 8,000 आई आणि 8,000 बाप अशा पद्धतीने आमचा मोठा समूह होता आणि त्यामध्ये आम्ही लढत असताना काही गोष्टी ह्या मुलांना समजलेल्या आहेत की बाबा वेटिंग लिस्ट म्हणजे व्हेंटिलेटरवर हॉस्पिटलमध्ये जे पेशंट असतो ना, तो जगतोय ना मरतोय अशी अवस्था असते ना, तशी अवस्था या मुलांची असते. सो विनंती करतोय, जे वेटिंग लिस्टमध्ये आहे त्यांना कळकळीची विनंती, आता सांगतोय तो निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. जर पुढच्या 3-4 महिन्यामध्ये तुम्हाला यश पाहिजे असेल तर, नसेल तर मग जे 21च्या बॅचमध्ये झालं 8,000 मुलांपैकी काही मुलांनी म्हणण्यापेक्षा जवळजवळ 20% मुलांनी माझं ऐकलेलं होतं की मास्टर विश्वास सांगतात त्या पद्धतीने ऐकूयात. त्यावेळी मी नवीनच होतो या युट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरती आणि काही आम्हाला येडेगवाडे समजत होते आणि आता तेच मात्र पाय चाटायला, लक्षात ठेवायचं. सो हा फरक आहे, कारण एकट्या मुंबईनं महाराष्ट्रामध्ये इतिहास केला निकालांना, लक्षात ठेवायचं. कारण की पूर्णपणे ही शांतीत क्रांती चालू होती आणि कोणत्या पद्धतीनं रील्स कमी आणि रिअलमध्ये जास्त आम्ही होतो, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं काय करायचं, कसं करायचं, कुठं थांबायचं, कुठं पळायचं, कधी ऐकायचं, या सगळ्या गोष्टी जो सांगेल त्याच्यावरती विश्वास ठेवून पुढे चला.
21च्या बॅच मध्ये जे काही 8,000 मुलं होती ज्यांनी मांडलं होतं त्यांची पोस्ट आता निघलेली आहे 2-2 पोस्ट 3-3 वर्ष. आणि काही मुलं त्यांच्या कास्टमध्ये टॉपर आहेत, काही मुलं 2 नंबरला आहेत, काही मुलं 3 नंबरला आहेत. काही मुले आहेत त्या कट ऑफ वरती येऊन एकदम काटावरती येऊन 36 मार्क पडले, त्यांनी 96 मार्क लेखीला पडून 2-2 पोस्ट काढून इतिहास करणारे मुले आपले ह्या महाराष्ट्रामध्ये, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीने ज्यांनी ऐकलं त्यांना पोस्ट मिळाली, ज्यांनी नाही ऐकलं त्यांनी आम्हाला खुळे समजले त्या मुलांचे मेसेज आता येतात की सर तुमची अकॅडमी कुठे सांगा, मला जॉईन करायचे. आणि आमचं चुकलं, तुम्हाला आम्ही असं समजवतो. त्यावेळी आम्ही आमचा मोठेपणा सांगत होतो आणि अजूनही सांगत नाही, आणि आभाळाला जरी हात लागले असतील तर पाय जमिनीवरती आहेत, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीने गेलं 16 वर्ष तुमच्यासाठी अविरत प्रयत्न करतोय. त्यामुळे एक विनंती करतोय की आता जे 5,853 मुलं आहेत त्यांना जर पाठिंबाच्या 21च्या भरतीसाठी जर निकाल नको असेल, म्हणजे त्यांना जर डिसएडव्हान्टेज नको असेल, त्यांनी आतापासून सांगतोय की 3-4 एक गोष्टी आहेत, त्या 3-4 गोष्टी तुम्हाला ऐकाव्याच लागतील. 3-4 प्रोसेस आहेत किंवा 3-4 टप्पे आहेत की ह्या मुले, ही मुलं, ह्या मुली अशा पद्धतीने सगळे प्रोसेस आहेत आणि ते तुम्हाला ऐकावंच लागेल, लक्षात ठेवायचं. समजलं काय म्हणतोय? थोडासा आवाजाचा प्रॉब्लेम येईल कारण की सेवालाल जयंती काहीतरी आहे आज, त्यामुळं सगळीकडे इकडे लाऊडस्पीकर वगैरे चालू आहेत, थोडंसं ऍडजस्ट करा. सो अशा पद्धतीनं जी मुलं 5,853 मध्ये ज्या मुली लक्षात ठेवायचं सांगतोय त्या मुलांनी थांबायचं आहे, नसेल त्यांनी निघून जायचं आणि पटकन जाऊन ग्राउंड करायचं, लक्षात ठेवायचं. कारण की पुढच्या 4-5 महिन्यामध्ये परत एक संधी खूप मोठी आहे तुमच्या समोर, ती तुम्हाला करावीच लागेल, लक्षात ठेवायचं. पहिली गोष्ट खूप महत्वाची की ज्या मुलांना 1-1 मार्काने वेटिंग, 2-2 मार्कांपेक्षा पुढे वेटिंगला आहेत, 2 मार्क, 3 मार्क, 4 मार्क, 5 मार्क, 10 मार्क नी वेटिंगला आहेत, त्यांनी पहिला इथून निघून जायचं आहे. पहिल्याच्या पहिला इथून निघायचं आहे. कुणावरती विश्वास ठेवू नका अजिबात. 1% विश्वास फक्त ठेवा त्या मेरिट लिस्टवरती. बाकी 99% तुमचं लक्ष ग्राउंडवर पाहिजे. बाकी 99% लक्ष तुमचं हे तुमच्या लेखीवरती पाहिजे, तुमच्या सक्सेसवरती पाहिजे, तुमच्या ध्येयावरती पाहिजे, लक्षात ठेवायचं. कारण की एक लक्षात ठेवायचं, 1 मार्काने वेटिंग जे आहेत त्यांच्या एज फॅक्टरमध्ये 14 मुलं 14 मुली आहेत, कमीत कमी 20 पण आहेत, 15 पण आहेत, 11 पण आहेत, 12 पण आहेत, 3 पण आहेत, 4 पण आहेत, लक्षात ठेवायचं. एज फॅक्टरमध्ये एक लक्षात ठेवायचं की 1 मार्कांमध्ये जर एवढी मोठी कॉम्पिटिशन असेल तर मग तुम्ही काय करणार आहे? जर तुम्ही 2 मार्कांवरती असाल, 3 मार्कांवरती असाल, 10 मार्कांवरती, सर माझं होणार का म्हणून पिडू नका मला सुद्धा, कारण होणार नाही हे मलाही माहिती आहे. कारण की मी कडू आणि तोंडावर बोलतोय, डायरेक्टली परफेक्ट बोलतोय, लक्षात ठेवायचं. आणि त्याचा निकाल लागल्यानंतर समजते की मास्टर विश्वासांची व्हॅल्यू काय. समजलं काय म्हणतोय? सो अशा पद्धतीनं जी मुलं 2 मार्कांनी, 3 मार्कांनी, 4 मार्कांनी आहेत त्यांनी 1% फक्त तुमच्या जे काही निवड यादी असेल तिकडे लक्ष ठेवा फक्त म्हणतोय. होईलच असं सांगता येत नाहीये, कारण की एका मार्कांवरती खूप सारी मुलं आहेत. त्याचं रिझन बघूयात. कारण की पेपर पॅटर्न जो आहे तो गेम चेंजर ठरलेला आहे. ह्या गोष्टी काय झाल्या तुम्हाला सांगतो, कारण की 1 मार्कावरती एवढी मोठी मुलं मुली का थांबलेली आहेत, लक्षात ठेवायचं. परत एज फॅक्टरमुळं काही मुलं, 5 मुलं घेतलेली, 5-10 मुलं ही पाठीमागे राहिलेल्या समान मार्कांवरती असल्यानंतर नंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन फॅक्टर येतोय. अशा पद्धतीनं जे काही महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियम आहे त्याच्यानुसार जे काही निवड यादीच्या तरतूद आहेत त्याच्यावरती काही गोष्टी त्या तुम्हाला मी आता बोललेलो आहे. सो अशा पद्धतीनं ज्या मुलांना 1 मार्क आहेत आणि 1 मार्कांमध्ये सुद्धा सांगतोय, ज्या मुलं 10 मार्क, 10 नंबरला, 12 नंबरला वेटिंगला आहेत आणि ज्यांचं एज हे 2000 नंतरच आहे, 3, 2, 4, 5 अशा पद्धतीने जे आहे त्या मुलांतर अजिबात थांबू नका. त्यांनी सुद्धा ग्राउंडला चालू करायचे. आणि ज्यांचं वय हे जास्त आहे, एज फॅक्टरमुळे कमी, म्हणजे ते थांबलेले आहेत, अशी मुलं मग 92, 93, 94, 95 वगैरे वगैरे 96 अशा पद्धतीने त्या मुलांनी होप्स ठेवा फक्त. बाकी इतर जे मुलं आहेत त्यांनी पहिला ग्राउंड सुरू करा. कारण की वेटिंग लिस्टचा लय वेगळा फॅक्टर लक्षात ठेवायचा. अजिबात कोणी विश्वास ठेवू नका. कारण की जसं मला ती मुलं त्यावेळी नावं ठेवत होती की सर माझं होणार होणार होणार, मीही त्यांना सांगत होतो की तुमचं नाही होणार, अजिबात विश्वास ठेवू नका, तुम्ही पुढच्या भरतीची तयारी करा. आज मुलं वर्दीवर ते असतील आणि 30 मुलं आता मेसेज करतात की सर खूप मोठा चुकीचा निर्णय आम्ही त्यावेळी घेतला, तुमचा ऐकायला पाहिजे होतं. सो अशा पद्धतीने वेळ गेल्यानंतर औषध लावून का उपयोग नसेल, लक्षात ठेवायची. ती जखम बरी होईलच किंवा नाही होईल किंवा चिघळून जाईल सांगता येत नाही. सो अशा पद्धतीनं खूप महत्वाचा विषय होता की वेटिंगसाठी जी 1 मार्काने वेटिंगला आहेत आणि जे एज जास्त आहेत त्या मुलांनी थांबा. आणि त्यांच्यामध्ये परत सांगतोय कारण की त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन आहे. 14 मुलं मुली लक्षात ठेवायचं. मग पहिल्या 3-4 5-6 जणांनी एज त्यांचं जास्त आहे त्यामुळे त्यांना ठेवलेलं असणार आहे. आणि खाली जे आहेत 2003, 4, 5 वगैरे अशा पद्धतीचे त्या मुलांनी तर अजिबात थांबू नका, त्यांनी सुद्धा वर्कआउट चालू करा. विषय मागापासून सांगितलं की 2 मार्क, 3 मार्क, 4 मार्क, 10 मार्कांनी वेटिंगला आहे सर, अजिबात थांबू नका, थांबूच नका. फक्त 1% निकालावरती विश्वास ठेवा किंवा वाट बघा आणि तिथून पुढे 99% जसं मगापासून म्हणतोय ग्राउंड आणि फिजिकल आणि तुमची लेखी अशा पद्धतीने तुम्हाला तयारी करायची. समजलं काय म्हणतोय? या गोष्टी तुमच्यापर्यंत आता वेटिंग लिस्टमध्ये जी मुलं आहेत त्या मुलींना विनंती केलेली आहे, रिक्वेस्ट केलेली आहे. आणि ज्यांना या 2025 मध्येच वर्दी हवी असेल त्यांनी आतापासून ग्राउंडला सुरुवात करा. सोबत तुमच्या मी या लक्षात ठेवायचं. फक्त जे काही सांगतोय ते पोटाच्या बेंबीपासून सांगतोय, याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीने दुजाभाव नसतो, लक्षात ठेवायचं. नसेल तर एवढं ज्ञान पाजळत इथं बसलो नसतं तुमच्यासमोर, लक्षात ठेवायचं. कारण तुमच्या माझ्यामध्ये कोणत्याही पद्धतीने भेदभाव नाहीत. आपण सक्सेससाठी, टार्गेटसाठी एका विशिष्ट विषयामध्ये एकत्र आलेलो आहोत, त्याच्यामध्ये आपल्याला सक्सेस मिळवायचं, लक्षात ठेवायचं.
शेकडो निकाल मुंबईचा तुम्ही बघला असाल, त्यामुळं एका निकालामुळे महाराष्ट्रात मास्टर विशाल सर कोण आहेत ही एकच चर्चा लक्षात ठेवायचं. डिपार्टमेंट तर काही विषयच नाहीये. मॅडमांना तर वारंवार विचारतात की हे व्यक्ती कोण आहेत तुमचे, हे व्यक्ती कोण आहेत तुमचे, हा इतिहास आपण करून दाखवलेला लक्षात ठेवायचा. तो अशाच पद्धतीनं पुण्याला सुद्धा आपण इतिहास करणार. पुणे कारागृहला 70 ते 80 मुलं आपली असतील 513 जागांपैकी, आणि नियोजन परफेक्ट चालू गेले 3 महिने झालं. कारण ती जो काही इतिहास आहे भरतीचा, की कशा पद्धतीनं प्रोसेस आहे, कधी कधी थांबतात, कधी कधी थांबत नाहीत, लेट झाल्यानंतर काय करायचं, मुलांना त्या स्पर्धेत टिकवून कसं ठेवायचं, ही स्किल फक्त मार्गदर्शकाला आलं पाहिजे लक्षात ठेवायचं, तर आणि तरच सक्सेस आहे लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं महाराष्ट्रातील जे काही 5853 मुलं आहेत त्यांना महत्वाचा संदेश दिलेला आहे की मी सांगतोय त्या पद्धतीने प्रोसेस करा, अजिबात इकडे तिकडे वेळ घालू नका. तोच फ्लो आहे प्रॅक्टिसचा. जर तुम्हाला 38, 40, 42 मार्क पडले असतील तर सुद्धा येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला या 2 महिन्यामध्ये 44+ सुद्धा जाता येते. 2 महिन्यामध्ये 2 मार्क वाढू शकत नाहीत का? आपण ग्रामीण भागामधले आहोत लक्षात ठेवा, आणि तेवढं गट्स आपल्या मनात आहेत, आपल्या शरीरात आहेत लक्षात ठेवायचं. त्यामुळे 42 44 झाला होणार, 100% 2 मार्कांनी तू पुढे जाशील परत फायनल लिस्टला, जे आता तू 2 मार्कांनी वेटिंगला आहेस. साधी गोष्ट आहे, वाटायला छोटी आहे, पण अर्थ आणि मिनिंग त्याचं खूप मोठं आहे लक्षात ठेवायचं. लेखीला तुला 70 होते, 2 महिन्यामध्ये अभ्यास कर, 80 पाड, 10 मार्क हे आणि 2 मार्क ते, 12 मार्क घेऊन जा टॉपरला तू. 124 होते, 12 मार्क घेऊन जा 136 ला तू. अरे काय आहे, सरळ सोपं गणित आहे, कशाला उगाच आयुष्याची वाट लावून घेत आहे. समजलं काय म्हणतोय? सो अशा पद्धतीनं आतापासून सुरुवात करा. बाकीच्या सगळ्या गोष्टी इथून पुढे ह्या लेंदी होत जाणार. ह्याच्या आधी सांगितले, मग निकाल असेल, मग डॉक्युमेंट चेकिंग असेल, मेडिकल असेल, जॉईनिंग असेल, ह्या प्रोसेसला थोडासा वेळ होत जाईल. तो पण दुसरी भरती येते आणि ती भरती सुरू झालेली कळत नाही आणि मग डोक्याला हात लावून बसायचा, आता काय करू, आणि इकडे पण झालं नाही आणि इकडचं सुद्धा फिजिकल झालं नाही. लिखित तर विषयच नसतोय, कारण आपल्या भरती करणाऱ्या महाराष्ट्रातील मुलांच्या मनामध्ये न्यूनगंड आहे की जोपर्यंत फिजिकल होत नाही तोपर्यंत तुम्ही लिखीला हात घालत नाही. आहा, आणि मला 48 मार्क आहेत, आहा मला 50 मार्क आहेत, जबरदस्त विषय नाही, माझं झालंय असं. पण लेखीला किती पोहतोस तू भादर कळत नसते. मग 50 इकडे पडलं आणि 50 इकडे फिजिकलला पडलं की 100 तुझं मार्क, आणि ओपन मधनं शड्डू मारतो असतो इतर पोरांवरती. तसं नसतंय. फिजिकलला तू किती घासलायस, तू किती पळलायस हे दिसतंय. तुझ्या मसल डेव्हलपमेंट मध्ये सुद्धा सांगू शकतो की किती पावरीचं पोरग आहे. पण लेखीला तुझे कपडे, तुझे मसल्स, तुझे सगळं गुंडळून ठेवायचं, कारण ब्रेन हा खोपडीच्या आतमध्ये असतोय. तो किती पळालाय, तू किती घासलाय, त्याच्यामध्ये किती भरलंय, आणि एवढं भरून सुद्धा त्याने सराव जरी केला असेल तर रणांगणामध्ये तो किती चालतोय हे खूप महत्वाचं असतं. कारण मुलं 14 अभ्यास करून 3 पोस्टला सिलेक्टेड होऊन सुद्धा एकही पोस्ट निघालेला नाहीये, हा इतिहास आहे लक्षात ठेवा. समोर काय म्हणतोय, आणि 19व्या वर्षी 20व्या वर्षी 2-2, 3-3 पोस्ट करणारे आपली मुलं आहेत. तुम्ही जर निकाल बघितला असाल टेलिग्रामवरती तर शेकडो निकाल पडलेले आहेत, जाऊन जरा बघा. समोर काय म्हणतोय, त्यामुळे शांतीत क्रांती करा. अजिबात कोणत्याही पद्धतीनं इकडे तिकडे कुठेही सांगत बसू नका, कारण समाज हा एवढा एकवटलेला आहे तुमच्या एखाद्या सक्सेससाठी, आणि त्याच्यापेक्षा जास्त आहे तुमचं हार मांडण्यासाठी किंवा तुमचे हार होण्यासाठी लक्षात ठेवायचं. कारण सगळ्या निगेटिव्ह विषय आहे. त्यामुळे तुम्ही जे बिहेव करताय मार्केटला की असं केलंय तसं केलं, हे समाजाच्या डोक्यात बसतात सगळ्या गोष्टी. हे कधी होणार, हे कधी होणार, 2-4 भरती झाले की म्हणतात त्याला निगेटिव्ह थॉट्स मध्ये. अरे पण त्यांना माहित नसतं, मी तुमचा आदर रिस्पेक्ट करतोय, मला माहिती आहे, कारण मी सुद्धा असंख्य घोडे असे तयार केले लक्षात ठेवायचं. समोर काय म्हणतोय, त्यांना माहित नसतंय की ह्यानं सुद्धा 132 मार्कांचा कट ऑफ जर लागला असेल तर ह्या वाघानं सुद्धा, ह्या वाघिणीनं सुद्धा 130 मार्क पाडून दाखवले. पण हे त्यांना माहित नसतं. एवढं मार्क पाडणं सुद्धा एवढी अवघड गोष्ट नाहीये, एवढी सोपी गोष्ट नाहीये. समोर काय म्हणतोय, त्यामुळे तुमचा हा रिस्पेक्टच आहे. फक्त इकडे तिकडे कुठेही जाऊ नका. 100% ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं. आता वेटिंग लिस्ट बद्दल तुम्हाला मी क्लिअर केलेलं आहे, की कोणी थांबायचं आणि कोणी नाही थांबायचं. कोणीही थांबू नका आणि कोणालाही विचारत बसू नका, सांगतोय लक्षात ठेवा. कारण की आपली जी मेरिट लिस्ट लागलेली होती किंवा आपण जे कट ऑफ लावलेला होता तो 96% कट ऑफ आपण परफेक्ट लावलेला होता. या महाराष्ट्रामध्ये दाखवून दिलं की कट ऑफ कसा लागतोय, कट ऑफ कसा लावला जातोय, एकंदरीत परिस्थितीमुळे कशा पद्धतीनं कट ऑफ मध्ये चेंजेस होतात, सगळ्या गोष्टी तुमच्या समोर होत्या. तिन्ही घटकाचे कट ऑफ लावले होते महाराष्ट्रामध्ये लक्षात ठेवायचं. आणि ह्या कट ऑफ वरनं जवळजवळ 11,000 विद्यार्थ्यांनी, 48,000 पैकी 11,000 विद्यार्थी मला फॉलो केलेले आहेत. आणि हा जे यश मिळाले ना ते खतरनाक आहे लक्षात ठेवायचं. महाराष्ट्रामध्ये आपण एक इतिहास केलेला आहे, आणि लवकर लवकर तुमच्या रूपानेही येणाऱ्या भरतीमध्ये आपल्याला 400+ पोलीस या मुंबईच्या आणि महाराष्ट्र पोलीसमध्ये आपल्याला करून दाखवायचे लक्षात ठेवायचं. आणि त्याचा आपलं पूर्णपणे प्लॅन सेट आहे आणि तयारी सुरू झालेली आहे गेले 2 महिन्यापूर्वी लक्षात ठेवायचं. 2 महिन्यापूर्वी आपण सुरू झालेलं आहे. फिजिकलची त्यावेळीची मुलं ही आता सुद्धा 40-38 मार्क इझिली घ्यायला, ज्यांना काहीच येत नव्हतं त्या मुलांचं लक्षात ठेवा. 2 महिन्यापूर्वी जे केलेला होता विषय त्याचा सांगतोय मी तुम्हाला. पुणे कारागृहाचा तर विषयच वेगळा आहे टोटली. सो अशा पद्धतीनं पुढं काय होणार आहे, एखादा मुलगा हारला तर आपण कशा पद्धतीने साथ द्यायचे, त्याला ज्याला जमतं तोच गुरु तोच कोच लक्षात ठेवायचा. नसेल तर तुम्हाला फिजिकलला घासून मारून 20 किलोमीटर पळ, 10 किलोमीटर पळ, एवढंच कर तेवढंच कर, तुझा इंडुरन्स माहित नाही, तुझा स्ट्रेंथ माहित नाही, तुझा स्टॅमिना माहित नाही, आणि पळ म्हणते नुसतं, तसा विषयच नसतो लक्षात ठेवायचं. खूप वेगळ्या पद्धतीनं ह्या ज्या गोष्टी आहेत भरतीच्या,
त्या हाताळाव्या लागतात आणि तरच तर सक्सेस आहे, लक्षात ठेवायचं. सो आदरणीय सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतोय की तुम्ही वेटिंगला आहात, लक्षात ठेवा. हे वेटिंग म्हणजे व्हेंटिलेटर आहे माझ्या भाषेमध्ये, की तुम्ही जगणार आहे की मरणार आहे हे माहित नसतं, पण 1% सरांनी सांगितलं फक्त लक्षात ठेवा आणि 99% आपल्या फ्युचरचे जे टार्गेट आहे किंवा नवीन येणारी पोलीस भरती आहे त्याच्यावरती टार्गेट करून तुम्हाला करायचं, लवकर लवकर वर्दीवरती येण्याचा प्रयत्न करायचा. कारण की समान मार्कांवरती सुद्धा जवळजवळ 14 मुलं मुली असलेली दिसून आले, लक्षात ठेवा. सो 2 मार्क आणि 3 मार्कांचा विषय इथे येतच नाहीये. त्यामुळं एक लक्षात ठेवा, जे वयाने जास्त आहेत, जे 1 मार्काने वेटिंगला त्यांचं 100% होऊन जाईल, टेन्शन घ्यायची काही गरज नाही. त्याच पद्धतीनं कोणत्या घटकामध्ये वेटिंग जास्त उचलली जाईल, एक विषय खूप महत्वाचा आहे. एकंदरीत शिपाई, चालक, कारागृह आणि बॅट्समन असे 4 घटक होते. तर शिपाईमध्ये 1% फक्त वेटिंग उचललं जाईल. 1% म्हणतोय, 1%. एवढं का सांगू ते पण कुठून सांगतोय, आणि एमपीसीचा रिझल्ट वगैरे लागलेला आहे, ज्याला पेमेंट स्केल चांगला आहे वगैरे वगैरे. तर ह्यात जे सिलेक्शन झालेले आहेत इथली मुलं फक्त पेमेंट वगैरे बघून तिकडे जाऊ शकतात. नसेल तर इथं वर्दी आहे म्हणून इथं सुद्धा थांबू शकतात, लक्षात ठेवायचं. आता एमपीसीचा रिझल्ट रिसेंटली लागलेले आहेत, लक्षात ठेवायचं. त्यामुळे काही मुलं 1% फक्त म्हणजे 1% ही इकडे जाण्याची शक्यता आहेत, जिथं पेमेंट स्केल बघून जाऊ शकतात. आणि इकडे जर त्यांना वर्दीच हवी असेल तर मग ते इथं थांबू शकतात. त्यामुळे 1% यासाठी बोललेलं आहे. दुसरी गोष्ट खूप महत्वाची की चालक, कारागृह आणि बॅट्समन. तर बॅट्समन मध्ये जास्त वेटिंग खुलणार नाहीये, लक्षात ठेवायचं. पण या दोन्ही घटकामध्ये चालक आणि कारागृहमध्ये भरपूर वेटिंग खुलणार आहे, लक्षात ठेवा. जे आता चालक आणि कारागृह आहेत त्यांनी सुद्धा मुलांसाठी 1 मार्कांमध्ये जे आहेत किंवा 2 मार्कापर्यंत जास्तीत जास्त म्हणजे कमी जास्त आकडा असतील अशी मुलं, त्यांना संधी खूप मोठ्या प्रमाणात. आता जे आपले शेकडो निकाल लागले, जवळजवळ आपण रेकॉर्ड करणं चालू आहे. जवळजवळ 188 ते 89 मुलांचे रेकॉर्ड केले, अजूनही 30-40 मुलांचं रेकॉर्ड करणं बाकी आहे. सो ते केल्यानंतर एकदा तुम्हाला सांगेन की 2 पोस्ट काढणारी मुलं मुली अशी माझ्याकडे नाही म्हणलं तर एक 62 ते 64 मुलं मुली आहेत. 3 पोस्ट काढणारे जवळजवळ 21 ते 22 आहेत. अशा पद्धतीने हिथच जागा या रिकाम झाल्या. आणि मी माझ्या मुलांना विनंती केल्यानंतर आपली मुलं ऐकणार हे मात्र आहे मला. आणि आम्हाला तुमच्या कष्टाची जाणीव आहे, आम्हाला तुमच्या भाकरीची किंमत आहे, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळं ही निकाल लागल्यानंतर मी आपल्या मुलांना विनंती करणारच आहे, आणि ते लगेच ऑप्टिंग आउट किंवा ते लगेच आपल्या दुसरं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तिथं राजीनामा देऊन येतील, आणि त्याचा फायदा जी वेटिंगला त्या मुला मुलींना होणार, लक्षात ठेवायचं. त्यासाठी आपण प्रयत्न करणार. ह्याच्या आधीही सांगितलेलं होतं आणि आताही बोलतोय. आणि वेटिंगवरती असलेल्या मुलांसाठी मला माहिती आहे काय धडपड करावी लागते, कशा पद्धतीनं फेस करावं लागतात, कशा पद्धतीनं हे जे काही मॅनेजमेंट आहे किंवा प्रशासन असेल त्यांच्यासोबत टाईप करावं लागतं, कशा पद्धतीने बिहेव करावं लागतं, हे सगळं मी 8 महिने भोगलेलं आहे, सोसलेलं, लक्षात ठेवायचं. एक एक पालक, एक एक विद्यार्थी ढसा रडलेले मी बघितले चंद्रभागेच्या काठेवरती. लय वेगळा विषय टोटली. त्यामुळे विनंती करतोय की पुढच्या चांगल्या दिवसासाठी आता आपल्याला घासावं लागेल आणि मास्टर विशालचं सांगतो त्या पद्धतीने वागावंच लागेल. ठीक आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, मार्गदर्शन आवडलं असेल तर माझ्या या चॅनलकडून मी तुम्हाला शुभेच्छा देतोय. आणि नवीन भरतीसाठी सुद्धा आपण एक महत्त्वाचा निर्णय घेतोय. ज्यांना कोणत्याही पद्धतीने काही नाही किंवा परिस्थिती नाही अशा मुलांसाठी आपण महत्त्वाचा निर्णय करतोय, आणि ह्या मुलांना आपण निवड यादीमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करतोय. 2025च्या भरतीमध्ये त्यांना वर्दीवरती आणण्याचा प्रयत्न करणार, लक्षात ठेवायचं. ते प्लॅनिंग ह्या 2 दिवसामध्ये तुमच्यापर्यंत पोहोच करणार आहे. शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मी माझ्या चॅनलकडून शुभेच्छा देतोय आणि मी तर थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.